गुड मॉर्निंग. आज आले मिशोचे 3 पार्सल. ओपन करताना संध्याकाळीच ओपन केलेत, कारण का आज घरी हळदी कुंकू होतं, त्यामुळे खूप गोंधळ चालू होतं. म्हणून हे संध्याकाळच्याला आणि एक पार्सल रात्रीच्याला ओपन करून दाखवलंय. तब्येत पण बरी नसल्यामुळे व्हिडिओज पण लेट येत आहेत. आणि इथे बघू शकता की व्हिडिओमध्ये तिथे साईडला आपलं बॅग पण बनवून ठेवलेली आहे. पार्सल पॅक करायचे होते तेव्हा, तर मी म्हटलं चला थोडंसं अनबॉक्सिंग करून दाखवूया. तर हे इकडे बघा, हे आहे ज्वेलरी बॉक्स ऑर्गनायझर. हे 120 रुपयेपर्यंत पडलेलं आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी ज्वेलरी बसून गेले माझे. हे एक टिफिन बॉक्स टाईपच आहे, जास्ती छोटं पण नाही आणि जास्ती मोठं पण नाही, पण आतमध्ये भरपूर सामान बसतं त्यात. हे बघा, ह्याच्यात असे हे कंपार्टमेंट आहेत, 3 कंपार्टमेंट आहे. एका बॉक्समध्ये वरती 6 कप्पे आहेत आणि ते कप्पे मुव्हेबल आहेत. हे बघा, आपण ते आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकतो. छोटे पाहिजे छोटे केले तर 3 आणि मोठे केले तर 2. या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्हाला पण जर हे पाहिजे असेल तर तिथनं लिंक कॉपी करून मिशोवरती सर्च करा. तर ह्याचं प्लास्टिक खूप छान क्वालिटीचं आहे, जाडसर आहे व्यवस्थित, आणि मेन म्हणजे कसं ट्रान्सपरंट आहे. मला सवय आहे वस्तू इकडे तिकडे ठेवून विसरून जायचं. आता हा इकडे मी दाखवला आहे, हा डीमार्टमधून घेतलेला बॉक्स आहे, जे ज्वेलरी ठेवायला घेतलेलं. पण बघा, हे 1-2 महिन्यातच खराब झालं. म्हणून मग परत तो डीमार्टचा घेण्यापेक्षा मी आता हा मिशोचा ऑर्डर केला आहे, जो की मला खूप बरा वाटला आहे. त्यात भरपूरचं सामान पण बसून गेलं आणि प्लस प्राईस पण कमी होती. तर ह्याच्यात आपण कंपार्टमेंट ॲडजस्ट करू शकतो आपल्या सोयीनुसार. आता इथे बघा, मी एकामध्ये 3 ठेवलेत आणि एकामध्ये 2च कंपार्टमेंट केलेले आहेत. ते इथे सगळे ज्वेलरीज त्यात बसून गेले व्यवस्थित. आणि त्या साईडला एक क्लिप पण आहे त्या डब्याला, म्हणजे वरच्या डब्याशी लॉक करायला, जेणेकरून ते पडलं तरी ओपन होत नाही, काही नाही. ते व्हिडिओ बनवता रात्रीचे 12-1 वाजलेले आहेत आणि मिशो पार्सलसाठी तयारी पण करायची होती. सकाळी उठल्यापासून एवढी कामं असतात की समजतच नाही पूर्ण दिवस कसा, कधी आणि कुठे संपून गेला. जेवढे पण छोटे मोठे सगळे कानातले ज्वेलरीज इकडं तिकडे पडलेले असायचे, ते सगळे आता एकाच डब्यात व्यवस्थित राहिले आहेत. आणि आता काय काढायला पाहिजे असेल तर व्यवस्थित काढायला एकाच बॉक्समध्ये सगळं मिळून जातं, जेणेकरून आता माझा खूप टाईम वाचणार आहे. मेन म्हणजे आता माझा नवरा खुश होणार आहे. कुठं बाहेर जाताना माझी सामान शोधाशोधीचा टाइमपास तर नसणार. जेव्हा कसं लॉक करायला दिलेलं आहे ते. हा कसं दिसायला पण छान दिसतं आणि ठेवायला पण जागा छोटीशी लागते, तरी अजून त्यात बराच सामान बसेल अशी जागा आहे. आता अजून कुठे कुठे काय काय ठेवलेलं माझं सापडलं की मी त्यात डब्यात ठेवून देईल परत. आता इकडे हा आहे मल्टीपर्पज डेस्क ऑर्गनायझर, जे की मी मागवलाय. हा जो टेबल आहे जिथे आता मी व्हिडिओ काढते त्याच्यावरती खूप पसारा असतो माझा, तो व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवता येईल त्याच्यासाठी हे मागवलंय. तर आता इकडे बघा, ह्याच्यात किती कंपार्टमेंट आहेत. 5 कंपार्टमेंट आहेत वरती आणि हे 2 ड्रॉअर आहेत खाली. तर हा ऑर्गनायझर सुद्धा खूप उपयोगाचा पडलाय मला, कारण का इथे समोर तुम्हाला तर माहितीच आहे, प्रिंटर आहे, झेरॉक्सचा काम करते घरातनं.
तर त्या झेरॉक्सचं जे आहे ते पैसे इकडे तिकडे जातात, डबे इकडे तिकडं होतात. मग आता ह्याच एकाच ऑर्गनायझरमध्ये हे सगळं बसणार आहे. पेन स्टँड नव्हतं, मी मग्गा वापरत होते ॲज अ पेन स्टँड, का तर एवढं सामान त्यात मी ठेवते. ते टेलरिंगचं आहे किंवा ते सप्तपदीच्या कार्डचं वगैरे सामान, सगळं ब्रश वगैरे. तर आता ते इकडे या ऑर्गनायझरमुळे सगळं वेगवेगळं ठेवता येणार आहे मला. आता हा नेक्स्ट पार्सल आहे आपलं सर्वात मोठावाला आजचा, जो की आहे 7 कंपार्टमेंटचा ड्रॉअर ऑर्गनायझर. हे बघा, फक्त डिलिव्हरी करताना बहुतेक तो इकडे तिकडे आपटल्यामुळे जरासं कॉर्नरला तुटलेला होता. बोलतो फेविक्विकनी चिटकून बाकी सगळं ओके आहे. साईज पण मस्त आहे, कंपार्टमेंट्स पण खूप छान आहे, स्मूथ आहे. तर हा एक पडला आहे मला 780 रुपयाला. 80 ते 90 असं, 780 790. मी पे लेटर केला आहे. आता मी इथे ऑर्डरसाठी आपल्या तयारी करत होते, जे की आहे सप्तपदी कार्डचे. ते इकडे आधी सगळे 3 सेट ऑर्डर होते, म्हणून 3 सेट बनवून घेतले. स्टिकिंग काम करून घेतलं स्टार्टिंगच्या पेपरचं, आणि मग नंतर त्याला लास्टला लेस वर्क केलं आहे. तर थँक्यू.